तुम्ही एक निर्णय घेतला, त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणून मी त्वरित आले आहे। मी प्रधानजींवर जे काही कार्य सोपवले आहे त्याबद्दल तुला बोलायचे आहे का? हो, त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचे आहे। ज्या दैत्यांनी आपल्या जेजुरीतील प्रजेला विनाकारण त्रास दिला, त्यांना शासन करण्याऐवजी तुम्ही प्रधानजींना समजवण्यासाठी पाठवलं। होय, पण का? कारण त्या दैत्यांना एक संधी मिळावी म्हणून। अजिबात नाही, अशांना क्षमा नाही। त्यांनी कितीही क्षमा याचना केली तरी ते शक्य होणार नाही। म्हाळसा, तुझा राग योग्य आहे, परंतु कधी कधी त्यांना अशी संधी देणे आवश्यक असते। म्हणून बंधूंनी त्यांना समजवायला जाणं मला पटलेलं नाही। म्हाळसा, तू एक गोष्ट विसरतेस, त्या दैत्यांसमोर कोणताही मनुष्य अथवा पशु जाणे शक्य नाही। प्रधानजीच हे कार्य करू शकतील, कारण ते साक्षात श्री विष्णू आहेत। तुम्ही खरंच कृपावत्सल आहात, म्हणूनच दुर्जनांचे फावते। तसं नाही म्हाळसा, याआधी प्रधानजींनी मल्लासुराच्या शिबिरात जाऊन मध्यस्थी केली होती, त्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी तो मानला नाही। तेच, आणि म्हणूनच मल्लासुराला माझ्या हातून मृत्यू आला। आणि आता देखील त्या दैत्यांनी जर प्रधानजींचे म्हणणे मान्य केले नाही तर त्यांना मी कडक असे शासन करेन। तुमचं म्हणणं योग्य असेलही, पण मला हे अजिबात आवडलेलं नाही। माझ्या सामर्थ्याची कुणाला कल्पना नाही। आता आपण खंडोबाला दाखवून देऊ दैत्य कुळाचं बळ काय असतं ते। आता कळेल या विनाशक दैत्याचे सामर्थ्य काय आहे ते। पण तो खंडोबा थेट लढायला येणार नाही याची मला खात्री आहे। तो आधी प्रधानजींना पाठवणार आपल्याशी बोलायला। तो थेट युद्ध करणार नाही। काय झालं बानू? झोपली नाही अजून? नाही अगं, असं जागं राहून काळजी कमी होणार आहे का बानू? हा, शांत आपलं झोपायचं ती नाही, जागं राहून आजारी पडली म्हणजे? ग बसा तुम्ही, उगा काहीतरी बोलणं कसा। माझ्या प्रिय अशा जेजुरीवर त्यांनी वाईट दृष्टीने पाहिले तर त्यांना कडक असे शासन केले जाईल की कोणतीही अशुभ शक्ती ह्या जेजुरीकडे वाईट दृष्टीने पाहण्याचे धाडस करणार नाही। तेव्हा आपण अगदी योग्य बोलला आहात। शुभाचा विजय आणि अशुभाचा विनाश होण्यासाठी त्यांना शासन हे व्हायलाच हवे। मी देखील बंधूंच्या मताशी सहमत आहे। आणि जर त्यांनी प्रधानजींचे म्हणणे मान्य केले नाही तर तसंच घडेल। देवा, आता मला निघायला हवं। होय चौडप्पा, प्रस्थानाची तयारी करायला घ्या। जी, ते तर समजा झालंय देवा, समधी वाटच बघत आहे ती। होय, आणि देवांनी सांगितलं तसं सैनिकांनी जाऊन सांगतो म्या। येतो देवी। बंधू, दैत्याने नको ते कृत्य करण्याचे धाडस केले तर? आपण निश्चिंत असा देवी। देवा, येतो।
आज पुन्हा एकदा अशुभ शक्ती ह्या डोकंवर काढू लागल्या आहेत. शुभाचे अस्तित्व चिरंतन राहावे म्हणून वेळोवेळी अवतार घ्यावा लागतो. मणी आणि मल्लाचा वध करण्यासाठी हा मार्तंड भैरवाचा अवतार घेतला खरा, परंतु तो केवळ तेवढ्यासाठीच नाही राहिलाय. अचानक यायला काय झालं? प्रधानजी येत आहेत. काय? हो, मला ठाऊक होतं तो खंडोबा युद्धाला येणार नाही, तो प्रधानजीनाच पाठवणार बोलणी करायला. या दैत्यांच्या सामर्थ्याचं भय तर वाटत नसेल ना त्याला? आता दैत्याने ठरवलं तर ते काय करू शकतात हे दाखवूनच देऊ. माते, माते, गणेश, तू कधी आलास? आत्ताच. माते, मी तुलाच भेटायला आलो होतो. मला? हो माते, प्रधानजी त्या दैत्यांकडे प्रस्ताव घेऊन गेले आहेत. त्यांनी त्या दैत्याकडे जाऊ नये तसं तुला वाटत होतं ना? हो, अजूनही माझं तेच मत आहे. मागे देखील मल्लासुराला श्री विष्णू समजवण्यासाठी गेले होते, पण त्यांचं त्यांनी ऐकलं नाही. हो माते, पण श्री खंडेराय म्हणजे साक्षात श्री महादेव, त्यांनी काही नियम निर्माण केले आहेत. पण अन्याय करणाऱ्याला दुसरी संधी द्यावी हा कसला नियम आहे? तसं नाही माते, पण एखाद्याला शासन करण्याआधी त्याची चूक सुधारायला एक संधी मिळायला हवी. मला हे मान्य नाही गणेश. आणि आता तू बघ, प्रधानजींचं देखील ते दैत्य ऐकणार नाहीत. आणि जर तसं झालं तर युद्ध होणार. त्यांना श्री खंडेरायांच्या क्रोधाला सामोरं जावे लागेल. मी देखील त्यांना शासन करण्यासाठी आतुर झाले आहे. माते, जेजुरीचे दायित्व माझ्यावर देखील आहे. आणि जर तसं झालं तर काय? तर मी स्वतः युद्धाला जाईन. श्री खंडेरायांनी युद्धाला गेले पाहिजे असं नाही. त्यांची अनुमती मिळवून मी त्या दैत्यांना शासन करीन. नाही गणेश, मी तुला असं नाही करू देणार. पण का माते? त्या दैत्यांशी तू युद्ध करावं हे मला न पटणार आहे. माते, तू माझी काळजी नको करूस. मी नाही म्हटलं ना, पुरे आता. आणि तू मला सोडून कुठेही जाणार नाहीयेस हे ध्यानात आहे ना तुझ्या? हो. वस्ती सुखरूप पोचलो म्हणजे देव पावला, नाहीतर वाटतच कल्याण होयाच. राक्षसासनी कळलं ना की खंडोबाची बायको आहे म्हणून गप बसतील का ते? मी सांगितलं होतं ना, दैत्यांना शस्त्राचीच भाषा कळेल. आता त्यांना क्षमा नाही.